सर्वांना शुभ प्रभात। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। शास्त्र भाग उत्पत्ती ह्याचा 2रा अध्याय 1 ते 3 वचने। उत्पत्ती ह्याचा 2रा अध्याय 1 ते 3 ही वचने। याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले। देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले। केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला। देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला। या वचनांद्वारे प्रभू आम्हाला आशीर्वाद देव। ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, 2025 या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या संपूर्ण वर्षात प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, शांती आणि पवित्र आत्म्यापासून मिळणारा आनंद तुम्हा प्रत्येकाला भरपूरने लाभो। आज आपण उत्पत्ती 2 1 ते 3 या वचनांवर मनन करणार आहोत। सर्वात प्रथम मी सर्व समर्थ अशा परमेश्वराला प्रणाम करतो, कारण तो अद्भुत कार्य करणारा देव आहे। त्याची कार्य आमच्या समजण्याच्या पलीकडची आहेत। 2ऱ्या वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाने 7व्या दिवशी त्याचं कार्य संपवलं। म्हणजे परमेश्वर देव हा स्वतः निर्माण करणारा निर्माता आहे। विश्व आणि आम्ही प्रत्येक जण त्याची निर्मिती आहोत। इतकेच नव्हे तर स्तोत्र 33:6 मध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्याच मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले। तेव्हा या महान अशा निर्माण करता जो आहे त्याला आम्ही मान, महिमा, प्रशंसा, आदर, सन्मान आम्ही त्यालाच द्यावा।
आणि त्याचीच भक्ती करावी हे अतिशय आवश्यक आहे, कारण हाच सत्य व जिवंत देव आहे. पवित्र शास्त्रातील देव हा बोलणारा देव आहे, म्हणून आम्ही मानवाने त्याचे ऐकावे. पवित्र शास्त्राच्या पहिल्याच पानावर आम्हाला पाहावयास मिळतं की तो बोलला आणि अवघे घडले. वचन 3 मध्ये सांगितलेलं आहे की देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, म्हणजे हा दिवस विशेष उद्देशाने पवित्र केला, म्हणजे त्याच्यासाठी पवित्र म्हणजेच वेगळा केला, या उद्देशाने की आम्ही त्याच्या सहवासामध्ये असावे आणि त्याची भक्ती करावी. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही केवळ एकच दिवस प्रभूसाठी द्यावा, परंतु प्रत्येक दिवशी आम्ही त्याची भक्ती उपासना करावी, म्हणजे सर्वदा सदैव त्याच्या समक्षतेमध्ये राहून त्याची उपासना करावी. ज्या प्रकारे नवीन करारामध्ये प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 ते 47 या वचनांमध्ये सांगितलेलं आहे की ती मंडळी दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत. तेव्हा प्रियांनो, त्याच्या वचनातून आम्ही हे शिकलं पाहिजे. त्याच्या वाचून आम्ही शून्य आहोत, शक्तिहीन आहोत, दुर्बळ आहोत. तेव्हा आपण त्याची निर्मिती या नात्याने त्याच्या पवित्र सहवासात आपण राहूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तू आमचा निर्माण करता आहेस आणि आम्ही तुझी निर्मिती आहोत. आम्ही तुझी उपासना भक्ती नित्य व नियमित करावी म्हणून आमचं सहाय्य कर, कारण खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. तूच माझा देव आहेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. परमेश्वराला मी एक वर मागितला, तो हा की आयुष्यभर मी परमेश्वराच्या घरात असावे, माझी वस्ती त्यात व्हावी आणि मी त्याच्या मंदिरात ध्यान करावं. यासाठी प्रिय प्रभू तू सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.